सुटत नाही. तरी वजादारी थोडं कपड्याला सुटत नाही, गाठी बसत पण कोडा काय सुटत नाही आणि उत्तर काय मिळत नाही. कोडा घातला कोडा यातच लगीन झाले बाकी आपल्या बायकांका ठेवत किती या पडलेला कोडा इथं किती आहे या पडलेला कोडा कोणता कोण आम्ही सोडवले माझ्या बाबतीत सोडवले. बाय कशी बायको आपल्या मुली आपण बायकोच्या मुलीत नाही. आपण एका मुलीत गेलो का हडेकडे खडे जाऊ उठतो मग हे बसतय बस आणि उठतय उठ अशी भावाची परिस्थिती ती आपण करून घेण्यापेक्षा आधीच पाहिले आपल्या मुलीत मी ठेवलंय कारण माझा अनुभव होतो. पहिला मी बघलेलोय आज्याचा बघलोय बापाशी म्हणजे माझ्या बाबांचा बघलोय आहे माझी बाबांचा काय करतात मी ठरवलंय आपण काहीतरी करू काय. तो अनुभव काय दिलो अनुभव म्हणजे काय लग्नात 8 दिवस झाले आणि माझे जोडीदार खावाळले म्हणायला लागले आता लगीन झाला काहीतरी तिखट पाणी दुसरा पाणी काहीतरी सोय कर आमची काळजी म्हटला करू नको मी असं उद्या सकाळी जाऊया. सगळ्या जोडीदारांना घेतलंय आणिच गेलो बऱ्यापैकी दुकानदार जवान विवान केलो खालो पिलो सगळं केलो आणि संध्याकाळी घराकडे येतो. संध्याकाळी घराकडे येतो तो आपापल्या घराने गेलो. मी गौरव बोललो माझ्या घराकडे गेलोय घराकडे गेलोय खळ्यात बोलवलंय तो सर माझी बाय दारा गोरे हात लावले आणि पुढे उभे तुम्ही लावली निवंता याला सकाळी कुठं गेला कोण कोण तुमच्यावर होते कोणाबरोबर गेला खरी गेला काय करून इलास या पहिला आणि मागा सांगा तर घरात यावा. अरे बाबा माझ्या मनात विचार केला या काम वाटणार दिसता या वाडा घेता नाही हे थोपू भया हे चांगलंय. लग्नात 8 दिवस झाले उद्या 9वा दिवस पुढे लावणार आणि 8व्या दिवसात तू हात दारात ठेव माका दाबात गेला सर कोणावर गेला काय करीला हे बघ असल्या बायकोची माका गरज नाही. असली बाय माका नसली चला लगीन नाही झाला असा मी समजलं आणि माझं आयुष्य बायल्याशिवाय काढेल. वाटला काय काय म्हणजे काय बायलेच्या हिशोबात आणि भावाच्या हिशोबात राहा काय. सकाळी उठायचा पोजा विचारा कुठं येतो आणि मायरा पाठीक लागायचा त्या बायलेची माका अजिबात गरज नाही. काय पोजा विचारा कुठं येतो आणि मायरा पाठीक लागायचा माका त्या बायलेची गरज नाही. दिलंय वाटत मला निषेध केलंय असली बाय माका नकोच माका ताब्यात ठेवणारी बाय नकोच. झाला सकाळ झाली उठलोय म्हटलं बघूया या काही गेला या कोण येईल. वाटेला घर असावं येताना त्याला कोणतरी साथ घालून दिलो दार बंद करू नको. आणि या कातर येळे आपल्या भागला कामाधंद्यासून घराची येळ झाली आहे तरीसुद्धा डाग लावून करून करतात काय उपयोग राहत काय सांगत ना बनवतं गिराईक गावात सकाळी सकाळी ना टिकीट करते टक्के दाबून देते साथ घालून बघ मागे काय सांगतो बहुतेक डोळा लावले
केली आणि माझा लोड लागत आवाजात जितके कुत्रे जे असतात ते लगाडतात ना ते सगळ्यांचे डोकले भागले म्हणून जातात. तरी तुला कुत्रे शिल्लक कुत्र्यांना घातलं म्हणून पण कुत्र्यावर शिल्लक एका काही 4-4 पोरा घरात येतच म्हणून दारबंद कुठेला होय होय काका रे बघायच्या घरात दारबंद होता नाही वाटेवर तगड असतात म्हणून साकल तर मग आता इथले नरक्षमी करा पूजा केलेला नको पण लागता माझ्या करतात जीवाची काय केलं सकाळपासून काय केलं म्हणून काय सांगा तुला सगळ्या पटापट सकाळी गेल्यापासून कामात करतोय तू गेल्यावर पहिलं कचरो मारलंय कचरो मारून झाल्यावर पाणी भरलंय आणि पाणी इल्यावर सगळं तिची पातळा धुतलंय आणि पातळा धुतल्यावर म्हणजे पाणी करून झाला आणि मग जेवणाक लागलंय होय होय जेवणात बेगीन केला हो काय काय केलं तसं काय सांगा तुझा काय काय कच्चा कापून चिरलंय मिरची चिरलंय फोडणे आणि बरी फोडणी दिलंय काय सांगतात काय जसं काही केलंच तरी काय पिठी काय झालं पिठी कशाराव काय आहे तर काय आणि पिढ्यांचा तुमचं माहिती आहे मग किती चाललं नाही बघा ते होय माका माहिती आहे सगळं किती चाललं नाही माहिती इतकं त्रास होता होय लय त्रास होता पोट फुटता आणि रातभर तुका झोपलाय आणि माका झोपलाय त्या माहिती आहे मग डायरेक्ट काय झालं डायरेक्ट त्रास माका होता माका पीक होता डायरेक्ट अरे अरे कुठं दुखले उतरता बघा आणि काय सकाळी तुम्ही आवडत केलं होय केलेलं आहे मिरच्या वाढवून केलेलं आहे मिरच्या वाढवून तुमका सरळ घरा घेऊन गेला नाही सरळ घरा का गेलंय काय हो चव्हाट्यात गजाली सांगतात मोठे मोठे बसलो काय काय झालंय आता एकट्यात माका वासंती गावलेला आता माका म्हणत होता असं हो आवाजात सगळ्यांना सांगता काय सांगता काय सांगता काय बरं सांगता काय सांगले म्हणा पडा पडला तुमचा प्रश्न पडला काही एक नाही काका किती बराच लगीन चाललेले जिंदगी आपल्या बायलेंचा भित्त किती आहे त्या तुमचा पडा पडला सोडो गावात फिरतात बाय कशी असायची आपल्या मुठीत असायची माझी बाई बघा मग बघायला मनात सांगलं वासंती सांगा तुझं वासंती तुमच्या गाव काय 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 म्हटलं काय काय एक म्हणत नाही काय काय एक सांगा कोणा काय एक बोला तुम्ही आपलं माझ्या मनात गाठमुट कंटाळली जेवायची पण नको सगळ्या झालं लाज वाटत नाही आपली आपली बाय कामाला जाता लोकांनी निघत चालायचा आणि आपण कन्या घरात जाऊन बसतो बाय माणसाची काम करी लाज वाटत पाहिजे हरी पडल्यापासून
पाया किती लागला बघलं त्याच्या अजून काढला गाडीवर अजिबात वाचलंय चला काय जेव्हा देवासोबत खोटा नाही सांगणार तू असं काय करतो? बसायला याच्या पुढे लग्नाच्या वेळी हा. हो देवासोबत मोठा मोठा सांगले मी हो भागोजी बरोबर लगीन करा भागोजी बरोबर लगीन कर भागोजीचा असा मोठा भागोजीचा तसा मोठा लगीन करून घरात गेले बघ त्याच्या भागोजीचा कायच मोठा नाही कसलं संसार करतलं गाठमूट कंटाळी म्हणून आता लोकांच्या आता मग चालवतं लागतात तू पुढे विश्वास ठेवलं मुलांनी शिरा मारली लगीन ठरला तेव्हा बघू का होता बाबूच्या मोठा का नाना म्हणजे घर घरात सांगता तू बरं वाटला दोन पाक्याचा घर पुढल्या पाक्यात काही करायला लावल्या पाटला पाट्या बरं का भागोजीचा वाटतं मला हो काय मी रोज कामातून गेले काय करता ठीक आहे घालता शेजारी का बंद केला बाबूला पण केलं घालताच माका पण जाता तुमचे काम केलं काय झालं देवाच्या पद्धत तुमच्या नाकाला मजा करायची बाकी मजा करणार काय केलं जेव करा जेवण खा वाट गेला पाहिजे पण